चला तर मंडळी, बनवूया झटपट आपला अख्खा मसूर। त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। कांदा, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि हा अख्खा मसूर एकदम अर्धा तास आधीच भिजवलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे तो। थोडंसं कोमट पाण्यात जर भिजवला तर तो छानपैकी भिजतो। तर झटपट आपला अख्खा मसूर आपण करून घेऊया। तर इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण आता राई टाकून घेऊया। चांगली तडतडल्यावरती आपण लसूण टाकणार आहोत। त्याच्यातच 2 चमचे मसाला, थोडंसं पाणी, मसाला जळू नये म्हणून, आणि कढीपत्ता। आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्याच्यातच आपण टोमॅटो आणि कांदा ॲड करणार आहोत। एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आता याच्यातच आपण मीठ टाकून घेणार आहोत, थोडीशी हळद आणि एकदम थोडासा खाण्याचा जो सोडा असतोय, बघू शकताय तुम्ही, तो थोडासा। त्याच्याने टेस्टही खूप छान येते आणि आपली मसूर खूप छान शिजते आणि एकजीवही होते। कुकरमध्ये शिजवायची गरज नाही आहे तिला, एकदम व्यवस्थित शिजून जाते। तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करा। थोडा सोडा वगैरे टाकून ट्राय करा, व्यवस्थित आणि छान शिजते। कुकरमध्ये अजिबात शिजवायची गरज नाही आहे आणि जास्त वेळ भिजवायचीही गरज नाही आहे। एक अर्धा तासात कोमट पाण्यामध्ये जर भिजत घातली तर अर्ध्या तासात भिजते मसूर। तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आपल्या फोडणीला। दुसरा कशाचाही यूज न करता घरामधलेच मसाले आहेत ते वापरून किती छान प्रकारे आपली अख्खी मसूर रेडी होते। ते नक्की एकदा बघा तुम्ही। आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि याच्यामध्ये अख्खा मसूर टाकून घेऊया। पाहू शकताय किती सुंदर कलरही आलाय आणि तेलही सुटलंय। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं ह्या फोडणीमध्ये तो व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। किती छान प्रकारे कलरही आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। तरी आलेली आहे आणि आपली मसूरही चांगली शिजलेली आहे आणि आपली मसूरही चांगली शिजलेली आहे। हे बघा एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। ही खाऊ शकता भात, भाकरी, चपाती, खूप छान आणि टेस्टी लागते। जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी वगैरे नको असेल तर फक्त झाकण ठेवून वाफेवरही शिजवता येते। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। आपली मसूर व्यवस्थित शिजली की आपल्याला याच्यात 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि याच्याने खरंच सांगते खूप छान टेस्ट येते। एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा। आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया। तर आपली अख्खा मसूर तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा।